आज दुपारी शाकाहारी जेवण शेवग्याच्या शेंगांचा सामारा केलं आहे. पण हा सामारा आमच्या कोकणात करतात तसा नाही, जरा केरला स्टाईलमध्ये केलं. गेलं थोरल्या भावाच्या घराकडे आणि शेवग्याच्या झाडाक म्हणलं झाड उरबडलं 4-5 शिंगे इले घराकडच्या, का इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात, म्हणून इले आणि वाजवून जरा बघूया म्हटलं की त्यानं ड्रम कसे. त्यानंतर लागले वावराक बरे साफ केलं. बायको सांगले जरा मदत कर म्हणून नारळ फोडून ती आणि म्हटलं किसून दी. बाकीचं म्हटलं मी बघतंय काय करू काय आता बायकोनं सांगितलं नारळ फोडलो, लगेच आदाळ्याचेर किसून दिलो. तोपर्यंत ह्यांका मी बरा धुवून घेतलं आणि उकळीत ठेवलं गॅसवर. हा मी बाजूक उकळी काढली याची. उकळता तोपर्यंत बाजूची आणि काय सामग्री लागतं ती सगळी तयार केलं आहे मी. मिरची आता काय दिसतं काय तुमका, सगळा कांदो बी सगळा काय तर. आणि तात तयार झाल्यानंतर थोडा खोबऱ्याचा आणि थोडा शेंगदाण्याचं तेल ह्याच्यात घातलं आहे. तरी लवंगा, ती मिरगाटे, 2 विलायची आणि दालचिनीची एक पाक घातलं. हा थंड तेल असताना घालू काय, गरम केला तर सगळं करपान जातला. त्यानंतर जरा तेल गरम झालं की तडक्याची तयारी सुरू करा. आला लसूण जरा घेतले कुटूत, पेस्ट करू नको. पेस्ट केलं तर त्याचं सगळं खमंग जातो. त्यानंतर तडको देऊ बरो सगळा घालून ता मिरची, कढीपत्तो, आलटणी झेजलेली हा सगळा झाला बरा खमंग वास इलो ना किचनात बरा जरा भाजाने. त्यानंतर कांदो लगेच सगळा घातल्यात ना सगळा जो सत्यानाच लागतो. आता कांदो घातलं आणि कांदो भाजल्यानंतर बरोबर मग परतून घेऊ आणि त्याच्यानंतर टमाटे, नाही तर लगेच टमाटे घालते तर कच्चे राहतले. आणि नंतर बायकोन केलेला आता नारळाचा घातलं. उकळी इल्यानंतर थोडंसं गरम मसालो टाकलं. आणखी काय टाकूक नाही, मिरची पावडर बिवडर. आणि नंतर उकळलेलं होते ना शेंगे ते टाकले आतमध्ये. चमचमीत खमंग वास येलो. मीठ पण टाकलेलं आहे मी चवीपुरती. ताज आल्यानंतर ती कोथमीर आहे ना ती टाकले वासात. किचनात एकदम घमघमीत वास इल्लो बरो. आणि त्यानंतर मी घातले, वाटलेत आणि चमचमीत खाल्ले पोटभर. थँक्यू, धन्यवाद. असेच व्हिडिओ बघा आणि फॉलो करा माका. थँक्यू.